जवळपास राज्यातील 1,89,00,000 शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केलेली आहे आणि ते वाट बघत आहेत की नमो शेतकरीचा हप्ता आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार. तर त्या संदर्भातली एक अपडेट आलेली आहे, ती आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील. आपल्याला माहिती आहे की पीएम किसान सन्मान निधीचा हप्ता नोव्हेंबर मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. त्याच्यानंतर नमो शेतकरीचा 8वा हप्ता जमा होणं अपेक्षित होतं. डिसेंबर मध्ये जमा होणार, जानेवारी मध्ये जमा होणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ग्रामीण भागातल्या आहेत, शेतकरी मतदार असतो, अशा वेळेस तो हप्ता जमा होणार. त्यानंतर 12 जिल्हा परिषदा, 125 पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या. त्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरीचा 8वा हप्ता टाकला जाणार. या सगळ्या बातम्या माध्यमांनी चालवल्या, मात्र सरकारनं त्याच्यावर बरं सुद्धा काढलं नाही. आणि एक अभ्यासक जे होते किंवा विश्लेषक जे होते त्यांच्या मते किंवा नमो, जसं सरकार इलेक्शनच्या तोंडावर एखाद्या लोकप्रिय योजनेचे पैसे टाकतं आणि निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न करतं, त्या पद्धतीनं हा हेतू असेल. मात्र सरकारनं ते मनावरच घेतलेलं नाहीये. आणि आता लोकमत असेल किंवा इतर जे काही वृत्तपत्र असतील यांनी जी चौकशी केली त्यावेळेस सरकारनं सांगितलेलं आहे की आमच्याकडे निधीची कमतरता आहे. निधीच्या कमतरतेमुळे नमो शेतकरीचा 8वा हप्ता खात्यामध्ये जमा होण्यास विलंब होतो आहे. एकीकडे जी प्रोसिजर आपण जर बघितली तर पीएम किसान सन्मान निधीचा डेटा हा नमो शेतकरीसाठी घेतला जातो आणि त्यानंतर मग स्क्रुटिनी वगैरे होते आणि थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एक मंत्रिमंडळाच्या बैठक झाल्यानंतर किंवा मंत्रिमंडळ बैठकी दरम्यान किंवा एखादा कार्यक्रम घेऊन थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे डीबीटी केले जातात. मात्र मी 2-4 दिवसापूर्वी एक व्हिडिओ केला होता, त्याच्यामध्ये मी स्पष्ट सांगितलं होतं की सरकार नमो शेतकरी महासन्मान निधी योजना गुंडाळण्याच्या तयारीमध्ये आहे. आता 6 मार्च 2026 ला राज्याचा अर्थसंकल्प सादर होतोय. या योजनेऐवजी दुसरं काहीतरी चॉकलेट पुढे करणार आहेत आणि ही योजना कायमस्वरूपी बंद करण्याच्या मानसिकतेमध्ये सरकार आहे. राज्य सरकारकडनं लेटेस्ट अपडेट काय आहे हे जाणून घ्यायचं म्हटलं तर नमो शेतकरी सन्मान निधीच्या हप्त्या वितरणासंदर्भात प्रशासनाकडनं निधी उपलब्ध होताच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात थेट रक्कम जमा केली जाईल अशी सांगितले जात आहे आणि हीच महत्वाची अपडेट आहे. थोडक्यात आता अर्थसंकल्पीय अधिवेशन आलेलं आहे. मला नाही वाटत की या 2-4, 8-10 दिवसामध्ये नमोच्या हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकल्या जाईल. सरकार नमो सन्मान निधी योजना जी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू करण्यात आली होती ती गुंडाळण्याच्या तयारीमध्ये आहे आणि येत्या अर्थसंकल्पामध्ये त्याला रिप्लाय म्हणून, त्याला रिप्लेस म्हणून काहीतरी चॉकलेट दिल्या जाईल आणि ही योजना कायमस्वरूपी बंद केल्या जाईल. पण या माध्यमातून सरकारला सांगायचं आहे की तुमच्या विषयीची नाराजी दिवसेंदिवस प्रचंड वाढत चाललेली आहे. मात्र काय होतं कळत नाही. ग्रामीण भागातल्या निवडणुका घ्या किंवा शहरी भागातल्या घ्या, एक नंबरचा पक्ष मात्र भाजपच ठरतो आहे. याच्यावर आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.